बिघडणारच नाही. परफेक्ट ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत एकदा नक्की करून पहा. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे ढोकळा. चला तर याची कृती पाहूया. बघा, इथं 1 वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्याला लागणारं प्रमाण सांगते तुम्हाला. आपण साखरेमध्ये जी आपण वाटी असते, छोटी वाटी असते सगळ्यांच्या घरी, तेवढे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. या दूध पेच्या चमच्याने 1 चमचा मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. 1 चमचा लिंबू सत्व घ्यायचा आहे आणि थोडासा नॉर्मल लिंबू कलर घ्यायचा आहे. आपल्याला नसेल तर काही हरकत नाही. आता हे बेसनचं पीठ आधी आपण चाळून घेऊया. हे बघा, मी इथं पातेलं घेतलेलं आहे. जरासं मोठंच पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हे आपलं बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेऊया आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, ते मीठ पण टाकून घेऊया. हे खायचा सोडा आहे ते पण टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घेऊया. हे सगळे जिन्नस टाकून आपण हाताने याला मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी लिंबू सत्व मोठ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाणी टाकून याला भिजायला ठेवूया. थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आहे. याला साईडला ठेवून घेऊया. आता याला थोडं थोडं पाणी टाकून आपण याला मळून घेऊया. हाताने छान असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे याला. बघा, घट्टसर दाटसर वाटत आहे. मी आणखीन पाणी टाकणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, त्या पण चेक करा. याला छान असं एकाच डायरेक्शन असं फेटून घेऊया. पीठ चाळून का घ्यायचं की यामध्ये असं गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. व्यवस्थित असं आपलं पीठ छान असं होईल, म्हणून आधी पीठ चाळून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे करून घ्यायचं आहे. जास्त दाटसर पण नाही, जास्त पातळ पण नाही. माझं पीठ जसं झालंय त्या पद्धतीने तुम्ही पण करून घ्या. तुमचा पण ढोकळा बिघडणार नाही. जास्त काही करायची गरज नाही. याला बरोबर प्रमाणात लिंबू सत्व आणि खायचा सोडा टाकला की व्यवस्थित आपलं ढोकळा होऊन जाईल. याला इनोची वगैरे काही गरज नाही. एकदम छान असा आपला ढोकळा होईल. हाय त्या साहित्यामध्ये मस्तच असं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शननं, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित असं फुगतो, जाळीदार बनतो. हे बघा, हे आपलं बेटर छान असं झालेलं आहे. आता मी यामध्ये फूड कलर टाकून घेते. फूड कलरनी कसं आपल्याला असं विकत सारखं आपला ढोकळा दिसेल, म्हणून टाकून घ्यायचं. वाव, मस्तच कलर आलेला आहे याला. हे बघा, गॅसवरती मी स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपण यावरती ठेवून घेऊया आणि यामध्ये हे आपण त्या लिंबू सत्वाचं पाणी केलेलं टाकून घेऊया आणि याला मस्त असं एकजीव करून फेटून घेऊया. हे बघा, मस्तच आपलं पीठ किती छान असं फुगलेलं आहे. सगळं याला मिक्स करून घेऊया. हे टाकल्या लगेच ह्यामध्ये टाकायचं, लय वेळ ठेवायचं नाही. हे बघा, आता झाकण लावून आपण 20 मिनिटं ठेवूया. हे बघा, 20 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. वाव, मस्तच आपला ढोकळा फुगलेला आहे. आपल्याला समजायचा कसा, हे बघा मी सुरी घालून बघत आहे. त्याला काही चिटकलेलं नाही, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता याला आपण खाली काढून ठेवूया, म्हणजे हे आपला ढोकळा व्यवस्थित असा निघेल. हे बघा, मी ढोकळा थंड करून प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. बघा किती मस्त फुगलेला आहे. अक्षरशः प्लेटच्या बाहेर आलेलं आहे सगळं फुगलेलं, मस्त जाळीदार झालेलं आहे. आता आपण याला पीसेसमध्ये कट करून घेऊया. मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही केलात तर तुमचा पण ढोकळा असाच फुगेल. ढोकळा मस्त मी पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपण तडक्याची तयारी करूया. तडक्यासाठी लागणारं साहित्य सांगते. इथं मी जिरे मोहरी घेतलेली आहे. इथं 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. तर बघा, गॅसवरती मी तडका पॅन ठेवून घेतलेला आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी
जिरे मोहरी टाकणार आहे. जिरे मोहरी जरा जास्तीच घ्यायचं. जिरे मोहरी तडतडू द्यायची छान अशी. बघा जिरे मोहरी छान अशी तडतडले त्यामध्ये टाकून घेऊया. झालेला आपला तडका तयार. यावरती कच्चीच आपण कोथिंबीर टाकून घेऊया. वाव, मस्तच असला ढोकळा दिसत आहे आपला. आणि एकदमच त्यावरती टाकायचं नाही, असं चमच्यानं सगळीकडे पडेल म्हणून आपण चमच्याने टाकून घेऊया. हे बघा, ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मी अशा मिरच्या तळून घेतलेल्या आहेत. हा झालेला आहे आपला ढोकळा तयार. बघा इथं मी चिंचेची चटणी घेतलेली आहे. मी ती घरीच तयार केलेली आहे. तुम्ही वाटलंच तर किसान केचप पण घेऊ शकता. आणि इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत तळलेल्या. याच्यासोबत खाण्याची मजाच वेगळी असते याची. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.